जास्तीच्या काळा डुकराचं करायचं काय? रस्ते आमच्या इकडे पण आहेत आणि फिरणारे तुम्ही पण आहेत. संदीप क्षीरसागर मठाला लिपस्टिक लावून बोलायला श्रद्धांजली सभा नाहीच आहे ती, विजयपणा सभा करायची. बाकी प्लेअर बाईची अंजली आम्हाला असे आमच्या जर खजिन्यातून बोलत असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाही. आडवाडवीची भाषा करणारा आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की रस्ते आमच्या इकडे पण आहेत आणि फिरणारे तुम्ही पण आहेत. आमच्या इकडे पण रस्ते काढू नका, आम्हाला अडवीत असतील आम्हाला पण अडविता येतं. रस्ते आमच्या इकडे पण आहेत, आम्ही पण त्यांना अडवू शकतात. आम्हाला जर ते अडवित असतील तर रस्त्यावर अडू अशी भाषा रस्त्याच्या आडवर 4 तारखेच्या सभेमध्ये साहेबांच्या घरात घुसून मारून बोलले की गेला रस्त्यावर अडून जरांगे तू म्हणतोय हरामखोर हे तोंड आम्हाला पण आहेत, आम्ही पण शिवा देऊ शकतो. पण आमचे लोक तसे नाही आहेत, आमचे लोक शांत आहेत आणि सगळे आधारून चलतात. तुझ्यासारखं मोकाट नाहीत आम्ही कुठेही काही बोलायला. हे भाव चोळून गेले हे ओबीसी नेत्यावर टार्गेट करत आहेत फक्त. त्यांना बाकी काही देणं घेणं नाही. आणि हे सुरेश धस जे फक्त त्यांचा टीआरपी वाढावा, त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून हे बकाल वक्तव्य करीत आहे. या सुरेश धसचा मी जाहीर निषेध करतो. हे जातीवाद पसरण्याचं काम करत आहे हे सुरेश धस. फक्त हे सुरेश धस झालं, ती बाई ती तिकडून यायली ती बाकी प्लेअर बाई ती अंजली सगळ्याला माहित आहे. महाराष्ट्रामध्ये पाकिट भेटलं की घरी बसती जाऊन ते संदीप क्षीरसागर येते. ते संदीप क्षीरसागर मठाला लिपस्टिक लावून बोलायला येते. बघायचं का बाबा तुझ्या गंगाखेडमध्ये तुला घाट मनोज मुरकुटे संघ आहे. मी काही आमदार खासदार नाही, पण तुला नीट करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. येड्या बोलतो मंत्री कळणार तुम्हाला, मुख्यमंत्री कळणार तुम्हाला सरकार कळणार झालंय, तुम्हाला न्यायालय कळणार झालंय. कुणाच्याही सुपारी घेतल्याने अरे हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? हे सगळा महाराष्ट्र बघत आहे. हे सगळे सुपारी घेऊन करण्याचे कार्यक्रम चालू आहेत. आमचं तर रास्त म्हणणं आहे हे संतोष भाईची हत्या झाली त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात येईल. जास्तीच्या काळा डुकराचं करायचं काय? कुठल्या समाजाला पटलं, त्याच्या पण समाजाला पटलं, मराठा समाजाला पटलं. त्या गोष्टी कशा आहेत की SIT नेमली, CID नेमली, सर्व कायदेशीर बातमी चालू आहे. गृहमंत्र्यानं मुख्यमंत्र्यानं विलोपी केलं मंत्रालयामध्ये. आता ह्याच्या पुढे न्यायाच्या पुढे इतकं लोक सांगा. आता अफजल साहेबांना वया हे झाल्या ताजमहल, पण त्याला काय डायरेक्ट फाशी दिली का? 6 वर्ष सांभाळलं का नाही? पाकिस्तानच्या भावाला प्रोसिजर असतंय का नाही? आम्ही म्हणाला संतोष भाईचे जे मारेकरी खरेच याला कठोर शिक्षा झाली पाहिजेत. सर्व ओबीसी समाजाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी समाज सुद्धा मूक मोर्चामध्ये हे मूक मोर्चा होता. तुम्ही भाषा एकदम राजकीयच करायला, शिट्या वाजविणं, काय हाऊप करणं, त्या कोणत्या भाषांमध्ये बघा तुम्ही चौथा मीडिया डायलॉग फक्त काय व्हायलंय की आमचा समाज हिजडेपणा करायला. श्रद्धांजली सभा नाहीच आहे ती, हिजडेपणा सभा करायची. आमचा त्याचा अपमान करायला तर संतोष देशमुखचा. दूध व्यवसाय, कोयते व्यवसाय म्हणजे आपला दूध कामगार असे ह्याच्यातून मोठा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या जमिनी कमी झालेल्या आहेत. पोरं आमची मेहनती. आता तात्याराव लांडेनं काही बघितले का कोणी समाजाचे ऑपरेशन करायचे का नाही? 2 लाख ऑपरेशन झाले लांडे साहेबाचे. असे मोठे मोठे अधिकारी भास्करराव मुंडे आहेत, तुमचे प्रवीण मुंडे आहेत, SP आहेत, तुकाराम मुंडे आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आहे की ह्या लोकांनी एकच वाटायला किंवा ह्या समाजानं पुढे जाऊन आणि पुढे जाऊन म्हणजे त्याला मेहनत करायला ना, त्या डायरेक्टच लागायला येत ना नोकरी. म्हणून हा पत्र भाषा आहे ती हा बंद करावं. शासनानं ही कायदेशीर याच्यावर पाबंदी करावं. दोन्ही समाजामध्ये असं बोलू नका कुठं आणि तेढ निर्माण करू नका. मोर्चे काढा, तुम्ही काही काढा, दुकानं बंद करा, पण जाळपोळ एका समाजाला टार्गेट करायचं, ओबीसीला टार्गेट करायचं ते असं नाही ना बरोबर. गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे
ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि अशा एका जबाबदार व्यक्तीवर जर अशा खालच्या भाषेत जर कोणी बोलत असेल याचा आम्ही तिरस्कार आमच्या तिरस्कारातून करणार. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर माझी विनंती आहे प्रशासनाला की आम्ही जर नुसतं काही बोललो तर आम्हाला आमच्यावर 10 गुन्हे दाखल झाले आहेत. सन्माननीय मंत्री महोदय आहेत, महाराष्ट्राचे एक चांगले भरत नेतृत्व आहे आणि अशा जर मंत्र्यावर घरात बसून मारामारीची भाषा जर आली तर एका प्रकारचं हे आम्हाला कुठं तर दाबण्याचं काम आहे. हो ना, समाजाला आमच्याच नाही तर आमच्या ओबीसी समाजाला दाबण्याचं काम आहे. पहिल्या सुरुला आमचे नामदार भुजबळ साहेबाला त्यांनी असंच केलं, मधल्या काळात पडळकर साहेबाला केलं, शेणके साहेबाला केलं आणि आता त्यांचा रोष मुंडे साहेबांवर. यांचं दुखणं एकच आहे की बाबा हे मंत्री महाराष्ट्रामध्ये नंतर पुन्हा गुट्टे साहेबाला पण टार्गेट केलं. तर माझं एकच म्हणणं आहे किंवा जर तुम्ही असे पब्लिक आणून हे आमच्या परभणीमध्ये, आमची परभणी शांत आहे, जगा जर्मनी भारतात परभणी, हे पण हे सूर्य धसकट हे कुठले हरंगे मरंगे डरंगे जर इथे आम्हाला असे आमच्या जर जिल्ह्यातून बोलत असेल तर आम्हाला सुद्धा आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाही. आम्ही सुद्धा जसंच तसं उत्तर नक्की देऊ. तिकडे परभणी तिकडे धाराशिव मध्ये ह्याला घरात घुसून मारू ही काही भाषा झाली का? हे कशामुळे जातीवादाचा द्वेष तुम्ही जरांगे पेटवित आहेत? हे महाराष्ट्र गुन्हा गोविंदानं इथं प्रत्येक समाज नांदत असताना म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे याचा की तिकडून धाराशिव इकडून परभणी आणि मध्ये तुम्ही आणि मग घरात घुसून मारू? मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? हा कशामुळे बाबा? हे संविधान आहे, संविधानानुसार हे भारत देशात आपले सगळं कार्यक्रम चालतात, कायद्यानुसार इथं सर्व चालतंय. इथं राज्य आहे का काय? बकाल करून टाकलं या जरांगे. काही झडपी मेंबर नाही, कुठला आमदार नाही, खासदार नाही, वाटल ते ग्रामपंचायतचा मेंबर नाही ते जरांगे. सर्वप्रथम मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो की संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबियाला त्या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी. पण हे जे आजचा जमाव आहे हा जमाव इथून पाठीमागं कधीच झालेला नाही आणि त्यातल्या त्यात आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सर्व धर्मीय समभाव चालला जातो. आता कालचा परभणीला त्यांनी मोर्चा काढला. आम्ही मान्य करतो की कुणालाही दुःखातून सावरण्यासाठी किंवा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढा, पण त्या मोर्चामध्ये तुम्हाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यापेक्षा जास्त तुमच्या राजकारणाची उफाळी जास्त होती. अजितदादावर काय भाषा वापरली, ह्याच्यावर काय भाषा वापरली, अरे तुम्ही भाषा वापरा, सगळं करा, परंतु मी तुम्हाला एक विनंती करतो की ती भाषा वापरते एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नका. जेव्हा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी वाच्यता करू नका आणि कायद्याप्रमाणे चालू एवढं.